आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींचा मुद्दा पुन्हा एकदा न्यायालयात। प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकार आणि एमपीसीबीला आदेश। ऑगस्टचा पहिला दिवस दरवाढीचा। मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडर 802 रुपयांना तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत ही 1605 रुपये। व्यावसायिकांसह सर्वसामान्यांच्या खिशाला झळ। मुंबई पोलिसांच्या गस्तीला आता अश्वबळ मिळणार। मुंबई पोलीस घोड्यावरून गस्त घालताना दिसणार। घोडदळासाठी 36 कोटी रुपयांचं नियोजन। आरटी प्रवेशांसाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधल्या 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ। सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करणारे म्हाडाच्या घरांच्या किमती मात्र वाढवणार। म्हाडातर्फे मुंबईतील 2000 घरांसाठी पुढच्या आठवड्यात जाहिरात निघणार। यात गतवर्षीच्या लॉटरीतल्या शिल्लक घरांचाही समावेश असणार। मुंबईत जुलै महिन्यात 12133 घरांची विक्री। घरांच्या विक्रीतून राज्य सरकारला 1047 कोटींचा महसूल। जूनच्या तुलनेत जुलैमध्ये घरांच्या विक्रीमध्ये वाढ। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील किन्हवळी पोलीस ठाणे मोजतंय शेवटच्या घटका। पोलीस कर्मचाऱ्यांचं जीव मुठीत घेऊन काम सुरू। ड्रगची तस्करी करणाऱ्या सराईत तस्करांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या। सैफ सिकंदर बुरहान हा मागील 4 वर्षांपासून फरार होता। मुंबईतील कचऱ्यासाठी तळोजात 52 हेक्टर जमीन डम्पिंग ग्राउंडसाठी पालिकेच्या हालचाली। मुंबई महापालिका अत्याधुनिक डम्पिंग ग्राउंड उभारणार।